जर मुळात स्थानिक प्रश्नामध्ये सुरुवात करूया. आज तुम्ही नगर परिषदेच्या इमारतीची पाहणी केलेली आहे. ऑलमोस्ट काम जर बघितलं तर कम्प्लीट होत आहे. साधारणपणे ही इमारत लोकसेवेसाठी याचं लोकार्पण कधीपर्यंत होणार अपेक्षित आहे? सर्वप्रथम ही जी इमारत आपण बांधतोय आज आपली प वर्ग नगरपालिका आहे, पण जनगणनेनंतर आपली अ वर्ग नगरपालिका होईल, कदाचित ड वर्ग महानगरपालिका होईल. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही फार मोठी इमारत आपण या ठिकाणी उभी करतोय. 1 मे पर्यंत याचं काम पूर्ण होईल आणि मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि खरे पैसे ज्यांनी या इमारतीला उपलब्ध करून दिले ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये याचा लोकार्पण सोहळा होईल. दुसरा एक मुद्दा आहे तो विमानतळाचा. मागच्या अनेक दिवसांपासून विमानतळ नेमकं कधी फंक्शन होणार म्हणून उत्सुकता आहे ती कोकणवासींना, रत्नागिरीकरांना. त्या विमानतळाच्या लोकार्पणासाठी तर नेमकं अपडेट काय आहे? विमानतळाचा देखील आढावा मी घेतलाय. सगळे ठेकेदार आणि अधिकारी देखील आहे. 1 मे पर्यंत विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचं काम पूर्ण होईल. नाईट लँडिंगचं काम देखील पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये काम आहे. शिफ्टिंग कोस्टगार्डनं ऑलरेडी नव्या इमारतीमध्ये त्यांचं केलेलं आहे. ऑलरेडी टेक ऑफ साठी विमानतळ हे तयार आहे. टर्मिनल बिल्डिंग झाल्यानंतर लवकरात लवकर ग्रामीण भागातल्या जनतेला जे विमानातनं मुंबईला, दिल्लीला किंवा अन्य ठिकाणी जायचं आहे ही विमान सेवा देखील सुरू होईल. सर, एक राष्ट्रीय मुद्दा महत्वाचा आहे. काल एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची गाठभेट झाली आणि साधारणपणे मुंबईमध्ये जर बघायला गेलं तर मनसेचं म्हणणं होतं की जे स्वीकृत नगरसेवक आहेत ठाकरे गटाकडून दिले जाणारे त्यापैकी किमान एक तरी जागा किंवा एक नगरसेवक मिळावा. पण उद्धव ठाकरेंनी किंवा उद्धव ठाकरे शिवसेना तिन्ही स्वीकृत नगरसेवकांची नावं जाहीर केलेली आहेत. मी 2 आठवणी मीडियाच्या माझ्या सहकार्यांना करून देतो. ज्यावेळी मनसे आणि युबीटीची युती झाली त्यावेळी पहिल्यांदा मी सांगणार होतो की भविष्यामध्ये राज साहेबांचा ब्रह्मनिरास झाल्याशिवाय राहणार नाही. युबीटी पूर्ण मनसेच्या पाठीत खंजीर खुपसेल त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि काल सकाळी जे मी 6:30 वाजता ट्विट केलं होतं त्याचे पडसाद तुम्हाला दिसत असतील. कारण मैत्री टिकवणं आणि राजकारण हे 2 भाग आहेत. माननीय राज साहेबांची आणि शिंदे साहेबांची अतिशय जवळची मैत्री आहे, राजकारणाच्या पलीकडची मैत्री आहे. आणि म्हणून जर ते एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी भेटले असतील तर एवढा जळफळाट करण्याची काही आवश्यकता नाही. आणि या जळफळाटीतूनच तिन्हीच्या तिन्ही ऑप्शनचे नगरसेवक आज युबीटीचे झालेले आहेत. प्रकरणाला जोडलं असं आहे की राज ठाकरेंचं भाषण सुरू आहे तर त्या ठिकाणी असं म्हणाले कुठल्याही व्यक्तीची गाठभेट घेणं, एकनाथ शिंदेची गाठभेट जर घेतली विकासाच्या कामासाठी झाली तर मुख्यमंत्र्यांना देखील भेटेल तर राजकारण करणार काय? हाच तर मुद्दा आहे ना. म्हणूनच मी काल टाकलं होतं की मैत्री टिकवायची जर असेल तर काही लोकांना पोटसूळ उठतो, काही लोकांचा जळफळाट होतो. तो कोणाचा जळफळाट होतोय हे इनडायरेक्टली राज साहेबांनी स्वतःच्या भाषणात सांगितलंय. शक्ती महामार्ग शेतकऱ्यांचा शक्तीपीठ जो आहे हा अतिशय ऐतिहासिक गेम चेंजर महाराष्ट्रासाठी रस्ता होणार आहे. जी आपली शक्तीपीठ आहे या संपूर्ण रस्त्यावर असल्यामुळे त्याला शक्तीपीठ महामार्ग असं नाव दिलेलं आहे. परंतु या पूर्ण शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठेही सरकार पुढे जाणार नाही. आणि याच्यामध्ये स्वतः पुढाकार 2 नेत्यांनी जे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये देवेंद्रजी आणि शिंदे साहेब आहेत. कारण देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि MSRDCचे मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. तेव्हा शेतकऱ्यांवर अन्याय करून कुठेही रस्ता पुढे जाणार नाही. विश्वासात घेऊनच आपण करू. परंतु जसा समृद्धी महामार्ग झाला तशाच पद्धतीचा शक्तीपीठ महामार्ग होईल आणि सगळ्या जिल्ह्यांना पर्यटनाच्या दृष्टीनं आणि औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीनं फार मोठा आधार या रस्त्याच्या निमित्तानं मिळणार आहे. एक लोकल म्हणजे बदलतं वातावरण आहे निसर्ग आणि आंब्यावर त्याचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. जरी मोर बदल असला तरी 10% होताना दिसतो. शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये भरपूर मोठं नुकसान. काल आंबा बागायतदारांची माझी बैठक झालेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचना मी केलेल्या आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये ज्या ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली त्या बागेमध्ये जाऊन मी बैठक घेणार आहे सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.